नमस्कार गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर भरपूर दिवसांनी असा ब्लॉग येतो आहे. तर मी ट्राय करते की गुरुवारचं ब्लॉग घ्यायला, पण नाही जमत नाही का तर गुरुवार असेल तर तुम्हाला पण सगळ्यांना माहीतच आहे, जे कोणी लेडीज असतील ते, की भरपूर कामं असतात. लादीपासून सगळी असतात. आणि पहिला गुरुवार म्हटलं की कसं सगळं नीट झालंच पाहिजे. त्यामुळे आणि परत दिवसभर उपवास असतो, त्यामुळे पोटात काही नसल्यावर ती एक चिडचिड होते, ती वेगळीच. आणि संध्याकाळी काही करावं म्हटलं तर पूर्ण सगळं जेवण करावं लागतं, त्यामुळे जमत नाही. तर काही जणांचा गैरसमज असा आहे की मी बोलते पण करत नाही म्हणून. तर तसं काहीच नाही आहे. त्या बोलणाऱ्या जे कोणीही बोलतात ना, त्या करत नसतील म्हणून त्या तसं बोलत असतील. बट तसं काहीही नाही आहे. जे कोणी करतात ना, त्यांना खूप सगळं माहिती आहे. आणि मी आज ब्लॉग आहे ना सकाळी 7लाच चालू करते, त्यामुळे असा आळस पण येतं मला. कसं हे पण घरी असल्यावरती मी नाही त्यांच्यासमोर म्हणजे जास्त आता व्हिडिओ करत. आणि त्यात ते आता नाईटवरून येतील, त्यामुळे तर ते झोपलेले असतील. तरीही घेते मी आजचा ब्लॉग घेते. मी जस्ट आत्ताच उठलेली आहे. करते मी ब्लॉगिंग चालू. आणि राहिला प्रश्न की तुमच्या बोलण्याचा, की तसं काहीही नाही आहे. मी म्हटलं तुम्हाला, तर जो बाहेरून आता आवाज येतो आहे ना, ते बोगे आहे ना, बाहेरून दरवाजा वाजवत आहेत. आणि बघा असे दरवाजा वाजवतात ना, की जणू काही एखादा माणूसच दार वाजवतो आहे असा. पण बिचारे रात्री नाही कधीच त्रास देणार, मी जरी एकटी असली तरी पण. आता उठली आहे मी, आता घेते मी शूट डेली रुटीनचा. आणि आता उठली आहे, जस्ट बिछाना काढला आहे, तुम्हाला मागे दिसत असेल, आत्ताच काढून ठेवलं आहे. अजून झाडू पण मारला नाही आहे. माझे इयरफोन, पॅन्ट वगैरे त्यांचे असे कपडे वगैरे खालीच आहेत. थोडंसं मला 3-4 चपातीचं पीठ मळायचं आहे, चहा करायचा आहे. आणि मग चहा नाश्ता करीन. मग सांगत नाही मी ब्लॉगिंग कंटिन्यू करा ह्याच्यानंतरची नेक्स्ट. आणि त्याच ब्लॉगमध्ये बघा तुम्ही की मी काय करते आणि काय नाही ते. तर आता काल कपाटातले कपडे पण सगळे घडी केले, तुम्ही बघू शकता. मी दाखवते तुम्हाला. सगळं नीट लावलं आहे, दिसत असेल तुम्हाला मागे. सगळं नीट लावलं आहे मी. तर खूप घाण झालं होतं. घाण म्हणजे करणारी मीच आहे ती, आणि साफ पण मलाच करावं लागतं. तर आता हा छोटा कपाट आहे ना, तो सुद्धा खूप घाण झाला आहे. घाण म्हणजे कपडे अस्ताव्यस्त झालेत, ते मलाच बघू वाटत नाही त्याची कंडिशन. सो मी ते आज पण साफ करीन. आणि मशीनवर सुद्धा इतकी म्हणजे कपड्यांचा पसारा वाढला आहे ना, भरपूर. अरे हां, मी ना मेशोवरून 2 कुर्ते मागवलेले आहेत, त्याचा एक मी ब्लॉग करीन तुम्हाला. 250 रुपयाला मला 2 भेटले आहेत. बट मला असं म्हणजे ऑर्डर करताना वाटलं की तो कॉटन आहे म्हणून, पण नाही, तो नायलॉन आहे. पण छान आहे, मस्त आहे तो. मी बघितला, अजून अल्टर केला नाही आहे आणि घातला पण नाही आहे. मी अल्टर करीन, त्याचाही तुम्हाला रिव्ह्यू देईल आणि असाही मी तुम्हाला दाखवीन. तर चला, तर मग हा ब्लॉग इथेच मी एडिट करते. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चलो तर मग बाय.